शर्मन तुमचं आणि या सुजाताबाईंचं जे काही प्रेम प्रकरण म्हणा, अफेअर म्हणा, प्यार व्यार वाली लव्ह स्टोरी, इश्क मोहब्बत कुठपर्यंत आले, कसं चाललंय, काय एकंदरीत जरा हाल हवाल काय राज्यात तुमच्या? नको तो विषय काढला तो, नको ती हृदयाची तार छेडलीस. अहो मग तार छेडली तर त्या तारेतून अशी स्वर बाहेर येतील. काहीतरी बोला, दोन प्रेमाचे शब्द आम्हाला बी सांगा, तुमच्या आयुष्याचे जरा अनुभव सांगा. आता कसं आहे कमलेश, आता त्यांचंही लग्न झालंय, माझंही लग्न झालंय. खेदाची गोष्ट आहे आता ही. आता दुःखच काय आहे राहिलं, आता दुःखच काय. आहे. तुमच्या आयुष्यात ते कधी आल्या असत्या, त्या कधी तुमच्या पत्नी असल्या असत्या म्हणजे नजारा काही वेगळाच असतं रे, ते जर आमच्या पत्नी म्हणजे आमच्या धर्मपत्नी असत्या. तर हो ना. आता काय झालं, आता ते या झालं. या जन्मात जरी आमचं लग्न नाही होऊ शकलं तरी पुढच्या जन्मामध्ये आमचं नक्कीच लग्न होईल. वा. आणि ज्यावेळेस हा विश्वास महत्वाचा आहे. आणि बरोबर मग कसं असेल मग तुमचं ते एक भावविश्व किंवा तुम्ही ते जीवनामध्ये कशा पद्धतीने जीवन जगला? अरे सुजाताबाईला आम्ही असं राणीसारखं ठेवू, वा वा, राजेश आहे, क्या बात. त्यांना असं पायी चालू देणार नाही. रेड कार्पेट, बाई कुठे गेले ना तरी त्यांच्या पुढे असे दोन असं रेड कार्पेट त्याच्यावरती आणि गुलाबाच्या त्यांना हवा पाकड्या, वा. अत्तर, सुगंधी अत्तर, धूप, धूप, दोन नुसती अशी हवा घालायला पंख्या. किलो काय म्हणतात त्यांना, दासी, दासी अशी हवा दासी. घालायला. पालखी, पालखी, मी ना डोली म्हणायची हा का? डोली, हा डोली, हा असा सगळा थाट. थाट. मग त्यांना फिरायला आम्ही घेऊन जा. वरतून त्यांना जेवायला पाट, हा? ती पंच पक्वान सुजाताबाईसाठी चांदीच्या ताटात. हा, तुझ्यासारखी आचारी नुसती वाढायला दोन चार. आयला मी म्हणलं आता तुम्ही प्रधान बिधान काहीतरी हा. अंगरक्षक बिक्षक तुम्ही नाही, डायरेक्ट नाही, आचार्यच केला. नाही. तुला तिथपर्यंत ठेवावं लागत, बादलीन तू सांबार त्याच्या आणि- पुढे चलवतो जरा म्हणून तुला तिथपर्यंत ठेवला. अच्छा बर बर, तू तर त्याच्या- हरकत नाही, ते महत्वाचं आहे. एवढ्या मोठ्या राजमहालात मला राहायचं सौभाग्य प्राप्त होईल. आणि पुढे मग पुढं. त्यांना घेऊन पार इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड इकडे फिरायला जाणार, थायलंड, थायलंडला जाणार, पार नॉर्वेला जाणार, वा, मेलेडी चॉकलेट घेऊन जाणार. एवढ्या मेलेडी चॉकलेट घ्यायला. हा आणि पार सगळीकडे फिरून येणार मी. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि एकंदरीतच मग सर्व आणि ते त्याला काय म्हणतात ते एक मुनमुन रात्र का असतं? हनीमून हनीमून कसं त्याचा जरा वेगळा प्लॅन. नाही नाही ती सरप्राईज. सरप्राईज कोणासाठी? सगळ्यासाठी. अच्छा, म्हणजे तिकडून आल्यानंतर ती सरप्राईज स्टोरी जी आहे ते आहे. ती आम्ही प्रवास वर्णन लिहिणार, प्रवास हनीमून सकट. पण ऑन स्क्रीन नको, नाही ऑन स्क्रीन नको. त्याच्या तुमचा हा प्रवास ऑन on स्क्रीन screen नको. आमचा जो प्रवास आहे तिथे पुस्तक छापणार आम्ही. मग ते स्टँड वरती विकली जाणार. नाही नाही तशा प्रकारचं मग मग फक्त आमचा प्रवास वर्णन राहणार. अच्छा अच्छा अच्छा, प्रवास वर्णन. पुढचं हनीमूनचं मला वाटलं फक्त वर्णन करू. तुला ते तसले पुस्तक दफा 302 ऐक वाचायची सवय ते नाही, ते तसले नाही, नाही, नाही. तसले ते आमचं आत्मचरित्र राहणार आणि इत्यंभूत आम्ही त्याच्यात सगळं लिहून ठेवू. वा वा, अशी आमची अपेक्षा. हा अनमोल ठेवा, अनमोल ठेवा. आम्ही आमच्या खिशात घालून ठेवणार. हा. एखादी 50ची नोट भेटली असती तर जाताना फाट्यावर जरा चहा बी पिला असतो. नाही आता 50ची नोट तुम्हाला देऊ, नंतर निघा तुम्ही. टिपून ठेवा तिथं खात्यावर आमच्या. खात्यावर टिपून ठेवणार. हा. पण तुमच्या या जीवनाच्या प्रवासामध्ये तुमच्या आता पुढील जन्माच्या त्या प्रवासासाठी या जन्मीच माझ्याकडून खूप खूप सारा शुभेच्छा. वा वा वा. गुलाबाच्या लाल गुलाबी पाकळ्या, निळ्या हिरव्या पिवळ्या अशा सर्व पाकळ्यांची उधळण तुमच्या या अशा या निरागस कोमजून गेलेल्या या आयुष्यात तुम्हाला मी शुभेच्छा रूपी देतो आणि तुमच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुखकर हो, हीच मी तुमच्या चरणी आता प्रार्थना करतो. येतो मी, घेतो रजा. या या असू द्या, असू द्या. आणि ते मंगल राहिले ना आमच्या लग्नात मंगल. स्वस्ते श्री गणनायकं गजमुखं वा वा वा. मोरेश्वरं सिद्धितं आलेल्या पै पाहुण्याला विनंती, लग्नाला आलेल्या सगळ्या पावत्याप्तिष्ट पाहुण्यांना विनंती, लग्न मंडपाच्या सभा मंडपाच्या पलीकडच्या व्यवस्थेमध्ये त्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. गुलाबजामू कोणी घरी पार्सल पिशवीत नेऊ नये. भात लिमिटेड वाडा, वाडेकरांना विनंती, तिकडे बादली नाहीये, तिकडे जाऊन दे भाजी सांबरची बादली. येतो मी. ह्या जन्मात त्यांना मरू देते, पुढच्या जन्मासाठी. पुढच्या जन्मात मेले का मग ते मंगल आणि मग ते जेवण. आता नको.
ठीक आहे. बाकी बंगल चांगले म्हणता येतात. चालली माहेरची साडी नेसली माहेरची. माता पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेक चालली सासरली. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला फरवीते ग. यार काय भानगडे बाळू भाऊ, हा? चेअरमनचं सुजाताबाईचं लग्न आहे आता. लग्न आहे काही नको सांगायला मारू. अहो, ते हनीमूनला तिकडे जाणार आहे. कुठं याला मलेशिया, थायलंड आणि नॉर्वेला मेलडी घेऊन. मेलड घेऊन हा, म्हणजे ते म्हणत होते भाऊ मेलडी घेऊन जाणार आहे मी नॉर्वेला आणि हनीमूनला थायलंड. अरे इंग्लंड. तिकडे ते सुजाताबाईचं लग्न झालंय, इकडे चेअरमनचं लग्न झालंय ना, आता कसं काय परत लग्न करणार आहेत? काय माहिती भाऊ काय करणार आहे? काही बाता मारी तर बेटा तू. पुराव्याशिवाय बोलतच नाही बाळू भाऊ आपण. पुरावा अयो खरं काय? स्वतः तोंडाने सांगू राहिले ते. आईला भाऊ या मोठ्या लोकांचं आहे ना, कव्हा काय करते आणि काय नाही सांगता येत नाही भाऊ. लग्न कवा करते ना, घटस्फोट कवा घेते नाही. जाऊन दे भाऊ, काय करायचं आपल्याला. तिकडे लग्न करू, थायलंडला जाऊ, नाही तर तिकडे काही करू. चल येऊ अवघड आहे. हा ये भाऊ. मला लय पोट फुगले, अजून कमीत कमी 50-55 जणांना सांगावं लागेल तेव्हा पोट बसतं माझं. नाही शतक पूर्ण करा आज. सतत. हा त्याशिवाय बसू नको, ओके, पाणी सुद्धा पिऊ नको. बर. मी किती नंबरचा आहे? 9, हा सुट. अजून किती पाहिजेत? 92. हा 91. सरपंच तुम्हाला असं वाटत नाही का की लग्न करताना आपण थोडी घाईच केली? घाई गेली. हा? आता मला तर म्हणलं होतं अजून 2-4 पोरी बघू. आता मी लगेच फाफाळे पहिलीच पोरगी बघून. हा ना, आता सगळ्या एसट्या निघून गेल्या. कंडक्टर उतरून गेले. आता काय करणार आता? पण येतो पस्तावा कधी मध्ये. आपण जरा घाईच केली. नेमकं कधी येतो बरं असं? काय घडल्यावर तुम्हाला पश्चाताप होतो? आता समवयस्क आलं कोणी नजरेसमोर आमच्या. तुम्हाला वर्गातल्या कोणावर इशारा करायचा आहे का? आता काय करता, तुम्हाला नाव सांगून निश्चरा सांगून गेलं आता सगळं. काय तुम्हाला नाही वाटत का असं कधी? तुम्हाला एक सांगू का चेअरमन, तुम्ही ना हे नजरेकडे जास्त नजर टाकता ना, त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. मला असं आहे, माझ्या शेजारून बी कोणी गेलं तरी मला दिसत नाही, त्याच्यामुळे असं शक्यतो मला काही वाटत नाही. पण तुमच्या जर कोणी मनात असेल तर सांगून ठेवा. मनात तसं काय नाही, पण अशीच रुखरुख. काय बरं अशी रुखरुख वाटते तुम्हाला? आता काही गोष्टी कसे मनात जपलेल्या असतात, जुन्या आठवणीत असतात. कधी कळी अशा त्या उफाळूनवर येतात आणि अशा कातरवेळी शांत एकांत समयी असं उगीचच काहीतरी पाठीमागचं आठवल्यासारखं होतं. म्हणजे तुमचा पाठीमागच्यावर विषय आहे का आता गावात चाललंय त्याच्यावर विषय? नेमकं काय कळू द्या तरी आम्हाला गोरगरीबाला. असे 2-4 विषय आहेत सरपंच. त्याच्यामुळं मला नेहमी वाटतं आपण थोडे ऑप्शन अजून ठेवायला पाहिजे होते. लग्न करताना जरा घाईच काहीच की जाऊ दे आता, झाली घाई तर झाली आता. म्हणजे मला काय म्हणायचं, आता तुम्ही एवढे तज्ञ आहात, 4 चौघात हिंडलेले आहात, फिरलेले आहेत, काही पर्याय नाही का असा दुसरा? आता तुम्ही अगोदरच म्हटले ना, आपल्या एसट्या निघून गेल्या, डेपो जमा झाल्या, कंडक्टर नोंदी करून घरी सुद्धा निघून गेले, उतरले कंडक्टर आपले. आता काय उपयोग आहे चेअरमन? तरी प्रत्येक दिवस आम्ही नव्याने उगवतो असा समजतो. प्रत्येक दिवस आमच्यासाठी नवाच असतो. तुम्हाला असं अजूनही वाटतं का कुठून तरी ड्रायव्हर येईल आणि ती एसटी चालू करील? अहो काय म्हणतात ना, ते शरद ऋतू संपल्यावर पुन्हा वसंत येत असतो. तसं आपली आता पानगळती झाल्यानंतर पुन्हा पालवी फुटू शकते, असं काही नाही. चेअरमन, तुमच्या या पालवी फुटण्याच्या प्रक्रियेला आमच्या हार्दिक शुभेच्छा. नाही, पण मला काय म्हणायचं, आपण एकाच वर्गातले, एकाच वयाचे, म्हणजे एकाच बेंचवर हा, बसणारे. मग असे
तुमची पानगळती झाल्यावर तुम्हाला पुन्हा पालवी फुटत नाही का? का तो फक्त वसंत आमच्यासाठीच येतो, तुमच्यासाठी येत नाही का? आमचा वसंत आमच्यापासून लांब राहतो. नाही नाही, तुम्ही निसर्ग वसंताला मांडीवर घेऊन बसता. निसर्ग नियम आहे सरपंच. वसंत आल्यानंतर झाडांना पालवी फुटतेच. बरं ते आता ते पालवी काय ती फुटू द्या, आम्ही घेतो आमचे काम उरकून जरा. का हो सरपंच? नाही जाऊन का द्या. हो असा दुरावा? का असे निघाले तुम्ही? आज मेरी यार की शादी है, आज मेरी यार की शादी है, खाना मिलेगा पीना मिलेगा, मेरे दोस्त की शादी है, मेरी यार की शादी है. बाई गंठन भाऊजी येड लागलं काय? अरे मेरी यार की शादी है, आज मेरी यार की स्वतःच शादी. बघायचं दुसऱ्याच्या लग्नात आनंद होतो. काय सॅम, काय म्हणतो झाली का तयारी? तयारी कशी तयारी लागण्याची? कवर लग्न करतो घंट्या झालं एक माझं लग्न आता कुठं तुझं नाही रे. मग? आहे तुझ्या मनात कायम शनिवार रविवार चेअरमनचं लग्न. चेअरमनचं लग्न परत लावितो काय? लग्न आहे त्यांचं आणि सुजाताबाईचं. अरे तू काय लागला का काय घंट्या डोक्यात का पिला बिला वाज बीज नको. येडा आहे कर तू. मग मी दारू पितो का तरी. मग काय बोलत असं चेअरमनचं लग्न ती सुजाताबाई संग? हनीमूनला कुठं जायचं सगळं फायनल झाले. नॉर्वेला जायचंय आणि याला बँकॉकला जायचंय आणि थायलंडला जायचंय. घंट्या झोपीत तर नाही ना तू? काय बोलत तुला समजत आहे का? हनीमूनला जायचं आणि इकडं जायचं. बघले वेळ. अरे हे चेअरमनच आहे. अरे बापरे म्हणते पहिलं खरंच रे. सगळं मग कसं काय final जमलं झालं. पण? मला काहीच कळलं ना. मला कोणीच सांगा ना कधी लग्न आहे कुठे आहे काय आहे. सुजाताबाईकडे गेलतो तिथं काही तयारी दिसना. तिच्या हातावर मेहंदी नाही का दारात मांडून कामान बिमान काहीच नाही. अर्जंटपणे उरकायचं असतं ना त्यांना. बहुतेक गुपचूप गुपचूप असं. तसंच असणार आहे. पहिलं पण अवघड आहे राव. हे लोकांनी जर असं केलं तर आमच्या सारखीने काय करायचं राव? आता तू मागायचीच म्हणलं ना झालंय माझी एक लग्न. अरे एक झालं मग आता यांचे दोन दोन झाले म्हणून आपल्याला दोन करायला काय हरकत आहे? करा इथं आमचं एक व्हाय ना बुवा. हे पण नाही मी आहे ना ही खबर अख्ख्या गावात पसरतो. पसर पसर. मी बी तू कोणाला कोणाला पसर. सांगितलंय? माझी झाली 68 जणांना सांगून झाली. तू 69. मी चाललोय आता रिक्षा स्टॉपवर आज जा. आणि मी तो भोंगा लवकर रिक्षाला. नाही भांगू नको लावू. फाटेवरच्या सगळ्या लोकांना. तसंच करतो चल. आईला लयच भारी खबर दिली होता. सरपंच हे धोंड्याच्या महिन्यात लग्न होते का? नाही नाही, धोंड्याच्या महिन्यात लग्न करीत बी नाही आणि तुला अजून सोयरी बी नाही, त्याच्यामुळे तू धोंडा राहिला तुझा आता. माझं विषय द्या सोडून. का बरं? मी काय धोंडा बांधून ही विहिरीत उडी मारीन. पण आपल्या गावात मग लग्न कसं काय ठरलंय? धोंड्याच्या महिन्यात लग्न नाही होत. कोणच ठरलंय? चेअरमनचं. चेअरमनचं लग्न? आज चेअरमनचे पोरं सांसाकाच्या लग्नाला येते ना. चेअरमनचं काय लग्न करीतो आता तू? चेअरमनचं सुजाताबाईचं लग्न आहे. हा असं लय 100 बारे लग्न लावलं त्याच्या चेअरमनचं सुजाताबाईचं. पुरावा आहे माझ्याकडं. काय पुरावा आहे? हनीमूनला कुठं जायचं आणि काय रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे डायरेक्ट. येतोय ना चेअरमन तर लय जोश मध्ये सांगतोय सुजाताबाईला इकडे घेऊन जाईन आणि तिकडे घेऊन जाईन. आईला खरंच ठरलं काय? मग आणि कमल्या तर मंगलाच टक्का बी म्हणतोय. हो आईला आले चेअरमनचा काय भरोसाच नाही बोत असा बी. अरे पण ती सुजाताबाई कस काय एवढी नादी लागली चेअरमनच्या? काय पैसा आहे चेअरमन कडं. मग आता एक मॅन मे दो तलवार कस काय जमन? बहुतेक आहे ना ती यांना काडी मोड देतील चेअरमन बाईला. नाही नाही इतकं सोपं असतं काय गटच पडू देणं. हा होय. नाही नाही असं चेअरमनची सासवडीला डेंजर आहे. अरे त्या बाईच्या माहेरचे लोक एवढ्या महान आहेत पैलवान आहेत ते. मग सुजाताबाईला दुसरं घर करून ठेवतील. हा असं असू शकतं राव. नाही पण चेअरमनला जाब विचारायला पाहिजे ना याचा. आता हे तुम्हीच विचारू शकता. तू म्हणणं कोणला बरं का? नाही नाही मी कुणालाच नाही. नाही ना म्हणला कोणलाच? नाही 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 कारण मला तुझा भरोसाच आहे ना. किती लोकांना म्हणला? तुम्ही 109 आहेत. अरे कमी चव घाली तर अजून कळालं नाही ते खरं आहे का खोटं आहे. व्हिडिओ आहे माझ्याकडं. बरं ठीक आहे येऊ दे चेअरमनला आता बघतोच मी. येते नाच कुठं जाणार आहेत? जाऊ मग. हा आता नको सांगू कोणला. नाही ना आता नाही. हा जा हा, फक्त सरपंचीन बाईंना सांगतो करायचं. सांग बाबा तू काय ऐकणार आहेस का? हो सुजाताबाई, काय बाबू एवढी खुश खबर तुम्ही साधी मला सांगितली सुद्धा नाही. खुशखबर कसली? तुम्ही तर लग्न ठरलंय म्हणतात. येड लागला काय बळ भाऊ? लग्न झालंय माझं माहित नाही काय तुम्हाला? लग्न झालंय? मग अहो तुम्ही चेअरमन बरोबर लग्न ठरलंय लग्न. काय? हा
अहो त्यांचं झालंय माझं झालंय काय म्हणता तुम्ही? त्यांनी ठरलंय आता तुमचा प्लॅन ठरलाय तुम्हाला हनीमूनला तिकडं इंडोनेशिया थायलंड मलेशिया तिकडं जायचंय तुम्हाला माहितीये का? कोणी ठरवलं हे? चेअरमननी. मला ना विचारता? मग त्यात काय विचारायचं तुमचं संगणमतानं दोघांचं झालं असन. त्या गांठ्याने मला ते रेकॉर्डिंग ऐकली काय की बा तुमचं लग्न ठरलंय ना आता तुम्हाला हनीमूनला तिकडं इंडोनेशिया मलेशियाला तिकडं जायचंय थायलंडला. भाई आमचं कधी ठरलं असं काही पण? मला काय माहित मला कळालंय म्हणून ते सांगतोय म्हणून म्हणलंय तुम्ही मला का सांगितलं नाही एवढी आनंदाची गोष्ट. अख्ख्या गावात केलं का हे? अख्ख्या गावात म्हणजे अख्ख्या पंचक्रोशीत झालंय. भाई चेअरमन खरंच आहे ना डोक्यावर पडले चेअरमन. बघतेच मी जातो चेअरमन. बघा बघा चेअरमन कड. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचं भांडाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं कुठं जायचं. काय लावलंय चेअरमन हे? काय झालं? काय ते इंग्लंड थायलंड काश्मीर काय लावलंय? देश इथे काय झालं? देश येत? मग तुम्ही ना खरं खरं सांगा गावात काय बोबाटा केलाय? मी कसला बाबा केलाय? तुमचं आणि माझं लग्न होणार आहे म्हणे. कोण म्हणलं तुम्हाला? गंठन भाऊजीने सांगितलं मला. रेकॉर्डिंग आहे त्यांच्या फोन मध्ये. आता गंठन काही सांगन ते कमलेश सोबत मी बोलत होतो. वाटलं आमचं पुढच्या जन्मात जर लग्न झालं तर आम्ही इकडे इकडे जाऊ असं आमची आपण कशाला तुम्ही लग्न झाले तुमचं माझं झालंय साऱ्या गावात बोपाटा झालंय. लोक काय विचार करतील आपल्याबद्दल? मी ना चेअरमन बाईकडे चालली. तुम्ही ना नाही 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 तसं करू नका. ती चेअरमन बाई माझं डोकं काही तुम्ही काही बोलू नका तसं. काय मग काय करू मी? ते तर म्हणले मला बाळूभाऊ मला अख्खं पंचकृषिक झालंय. ते चुकून गंठ्याने केलं असेल ते माझ्याकडून झालेलं नाही तसं. मग तुम्ही एक काम करा अख्ख्या गावाला जाऊन सांगायचं की आमचं असं काही नाहीये चेष्टावरी चाललं होतं. चेष्टावरी पण नका घेऊ असं बोललोच नाही म्हणा मी. काहीतरी सांगा. आणि ते जे आता बोबाटा झालाय ना ते झाला नाही पाहिजे. नाही तर मी चालले चेअरमन बाईकडे. अहो पण मी नाही बोबाटा केला. तुम्ही असं कसं बोलता? नाही ऐकत ना मी जाते. अहो थांबा ना. ओ सुजाताबाई का हो? लय उदास उदास. काय सांगायचं सरपंच? ते सगळा घोटाळा झाला. काय हो? ते कमल्यासोबत मी जरा गप्पा मारत होतो. जरा स्वप्न रंजन केलं. पुढच्या जन्माचे स्वप्न पाहिले आणि ते गांठ्याने सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं आणि त्या सुजाताबाईला सांगितले. सुजाताबाई येऊन मला भांडत होत्या. भांडायचे नाही तर काय होईल? त्या बायाच्या इज्जतीचे दिंडवडे काढले तुम्ही फार. आणि मला तर लय म्हणत होते पालवी फुटायला लागली. अहो सगळं खरं केलंय तुम्ही. तुम्ही लग्न बिग्न सगळं जमिलं. तुमचा भरोसाच नाही काही. मला नाही हो सांगा सरपंच. पुढच्या जन्मात आमचं जर सुजाताबाई बरोबर लग्न झालं तर आम्ही काय काय करणार याची आम्ही जरा साहेब. केली. साहेब ते गांठ्यानी रेकॉर्डिंग मला बी ऐकवली. त्याच्यात असं पुढच्या जन्मी हा शब्दच नाहीये. काही नका मागं पुढं जोडू तुम्ही आता. तुम्ही सरळ सरळ कामल्याला विचारावं राव. सगळा विषय कामल्याला माहिती. काय कामल्या तुमचाच माणूसन. काय ह्या बोटावरचा धोका त्या बोटावर आणतोय. काय खरं आहे त्याचं? अहो नाही नाही तसं नाही झालेलं राव सर. मी स्वतः रेकॉर्डिंग ऐकली. गांठ्याने मला ऐकवली. त्याच्यात तुम्ही सरळ सरळ म्हणताय मी स्वतःला इकडे घेऊन जाईन तिकडे घेऊन जाईन. आणि तो कामल्या बी कुठं पुस्तकन आत्मचरित्रण काय काय बोलतोय. सगळे भिळून कुस्ती चालली तुमची. चेअरमन कळत नाही का येडे बिडे का काय आम्ही? आता मला फक्त एवढंच विचारायचंय त्या सुजाताबाईला तुझ्या मनाविरुद्ध चाललंय का मनाप्रमाणे चाललंय हे लग्न? तेवढंच विचारायचं राहिलंय फक्त. अहो आता काय सांगायचं तुम्हाला. मी तर आणखी एकदम हातबल झालो भाऊ. खरंच दुनियाच नाही राहिली. मी कामल्याला सगळं पुढच्या जन्मी काय होईल हे सांगत होतो. पुढच्या जन्मीचं कुठे ह्या जन्मी सांगत असतात का? पुढचा जन्म कशाचा येतोय का येतोच का नाही हे माहित नाही आपल्याला. पुढच्या जन्मी तुम्ही कोणाला घेऊन कुठं जाणार याच्या गप्पा करतात. कामल्या आल्याशिवाय तुम्ही त्यांनी खरं सांगितल्याशिवाय तुम्हाला विश्वास बसणार. ते विश्वास राहू द्या. तुमच्या घरी जाऊन काय होईल ते बघा. आता काहीतरी करा. काय करायचं? कामल्याला घेतो बोलून निध. हाताने कुटाणा झाला. कमलेश कमलेंद्र या जरा या 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 त्या आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरचे जे बाकडे आहेत ना या तिथं या. एक मनुष्य जरा अडचणीत सापडलाय. वादळात सापडलाय. तुफानात अडकलाय. या या लवकर या. हो हो या या. लेखक माणसं आम्ही लागलं पुढचं जोडायला. या सांगलं टीन काय माहित होत. आमचीच लेखणी आमची उलटली उलटली नाही घुसली म्हणा. आता घरी कोणत्या तोंडाने जावं तेच कळणार. घरी जाताच कशाला? गेल्यावर काय होईल? आज आपलं मारुतीच्या देवळातच झोपवून सरपंच काहीतरी करा राव तुम्ही. झटे घ्यायला वा आम्हाला
कमलेंद्र बाहुबली, बोला सरपंच साहेब. हे काय विषय आहे सुजाताबाईचं चेअरमनचा लग्नाचा? हा, सांग बरं खरं आता खरं. विषय ना अरे त्यो- तू खरं सांग काय झालं ते. आता बायको सोबत नाही का, स्वप्न बी बघू शकत नाही का? अहो खरे आता सरपंच साहेब, आता ह्या जन्मामध्ये सुजाताबाईंसोबत चेअरमन साहेबांचं लग्न नाही झालं, पण पुढच्या जन्मामध्ये 100 आणि 101% सुजाताबाईंसोबत आहे ना ज्यावेळी चेअरमनचं लग्न होईल ना, मग स्वित्झर्लंड, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, बिर्मनी, स्वित्झर्लंड, लंडन, कुठं दुबई बिबई म्हणजे हे सगळीकडे सगळं खरं आहे काय चेअरमन सांगते ते? अहो मग खरं आहे का म्हणजे? बरं ठीक आहे, चल कमलेंद्र, मी ठेवीन विश्वास, पण चेअरमन बाई ठेवत्यान का? ते म्हणत्यान कामल्या तुमचाच माणूस. हा, बाबा, आता तेवढं आहे बुवा, चेअरमन? आता त्या विश्वास कसं होईन आता? अहो मग मी तेच सांगतोय, तुम्ही चेअरमन बाईला समजून सांगा, बायको सोबत माणूस काय स्वप्न बी बघू शकत नाही का? अरे पण चेअरमन बाई म्हणन माझ्यासोबत नाही कधी स्वप्न बघितले. हा, सुजाताबाई बरोबर स्वप्न दिसत आहेत का तुम्हाला? पण ह्या जन्मात चेअरमन बाई आहे, दुसऱ्या जन्मात सुजाताबाईचा विचार करतोय ना मी. आणि ती म्हणन मी वाड्याला फेरे मारते 7 जन्मासाठी, ते गेले का फेल? उपास ठेवते तुम्हाला 3-3 वाजते जेवायला, त्याचं काय? चेअरमनला काही चॉईस आहे का आहे नाही? का हा? नाही? 7 जन्म वाडाला फेरे मारायचे, 7 जन्म चेअरमन बाईच का? कवर 7-7 जन्म म्हणजे मी काय माणसाला म्हणतो, काही चॉईस आहे का नाही सरपंच? तर काय सांगायचं, आम्ही बाई माणसं बुकिंग करतात, आपण काय करू शकतो? बरं ठीक आहे, बरं बुकिंग झाली पण कॅन्सल पण होऊ शकते ना बुकिंग राव. समोरच्या पार्टीचं जर इच्छाच नसेल तर करण्यात मजा नाही ना. मन मारून आयुष्य जगण्यात काय मजा आहे करावं चेअरमन? सांगा सरपंचांना. असं दडपणा खाली, दडपशाही खाली, जिथं मन लागत नाही, जिथं आपलं प्रेम नाही. अहो त्या काय ते कोणी बांधला ताजमहल? बांधलं कोणी? ते मुमताजसाठी बांधला ना, बांधला ना. मग प्रेमाची निशाणी, कशाची निशाणी? मग आता आपल्या यांच्यामध्ये प्रेमच नाही, मग ह्यांच्यासाठी काय करायचं? आपण नुसता चौथरा उभारून त्याला काय आपण काय करायचं? त्याच्यावरती काय झाडं लावायची? मला सांगा तुम्ही, करायचं एक काम करा ना, मला नेऊस तर घरी यालाच नाही ना, याला लय भारी समजून सांगता येतं. चेअरमन बाई पड उभा करा याला. तसं तो त्यांचा चेअरमन बाई याची समाधी बाजी, त्याला ताजमहल आणि चौतारा, कमल ताज नावानी. ते ताजमहल होत. नाही माझं काय म्हणणं नाही तसं ते त्यांचं वैयक्तिक घरचं फॅमिली विषय. तसेच आता माझ्यासारख्या सर्वसामान्यांनी काय आमच्या परिस्थिती काय, चेअरमन बाईच्या हातात एका हातात राखेलचा डाबा आणि एका हातात टिंबा. मग सरपंच मी येतो समजून आणि सांगायला जाईल तुम्ही ना. सरपंच साहेब तुम्ही सुखसुखी परत घरी याव्या आणि आपल्या गावाचा जो काय प्रपंच आहे तुमच्या वाचून आणणार आहे, तुम्ही परत सुखरूप घरी लवकर या. बर बर बर, जा तुम्ही, जा. मी येऊ का? हा, जावा जावा. माझा काय संबंध नाही, काय नाही, काय त्यांनी नाही. जाऊ स्वप्न तुम्ही. पाहिलं, हा, माझा हा. काय संबंध? मी बर, येऊ. बर, हा. पण सरपंच जर चेअरमन गेले तर मी चेअरमन होईन का? जातो का तू आता? कळे निघ, जातो. सरपंच, माणसाने स्वप्न बघणं सुद्धा गुन्हा आहे का? स्वप्न पाहणं अजिबात गुन्हा नाही, पण दुसऱ्याच्या बायको सोबत स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे. आणि त्यातल्या त्यात घंट्यासारखा माणूस जर गावात असेल ना, तर स्वतःचे स्वप्नच काय, स्वतःच्या लग्नाचे फोटो पाहणं सुद्धा गुन्हा आहे. आता गांठ्या मला कुठं भेटेल एकदा सांगा तुम्ही. बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर चले गए. चेअरमन नाही ना, नाही. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.